हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण इन्शुरन्सचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्शुरन्सचा सिलेबस बघितलेला आहे. यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. त्याच्या आधी इंट्रोडक्शन घेऊया. BCom फर्स्ट इयरमधला सेमिस्टर सेकंडचं हा इन्शुरन्सचे बुक आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर सुरू करूया. फर्स्ट चॅप्टर आहे अग्निविमा. तर याच्या नोट्स ही इथे उपलब्ध होतील. पहिला चॅप्टर अग्निविमा. या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत याचा आपण थोडक्यात पहिला बघूया. यामध्ये आपण प्रास्ताविक बघायचे आहे. प्रस्तावनेमध्ये एकदम शॉर्टमध्ये या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय दिले आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. व अग्निविमाचा नेमका अर्थ काय होतो, याचीही माहिती आपल्याला यामध्ये मिळेल. व अग्निविम्याची वैशिष्ट्ये काय आहेत ज्याच्यामुळे आपल्याला विमा घ्यावा असं म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. व त्याची वैशिष्ट्ये किती आहेत हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्झामला विचारला जातो, टिपा लिहायला विचारला जातो 5 मार्कसाठी. व अग्निविम्याचा अर्थ हे आहे आपल्याला बघायचे आहे. अग्निविम्याची व्याप्ती कुठेपर्यंत झालेली आहे, कशा प्रकारे अग्निविम्याची व्याप्ती वाढत आहे व त्याचे मूल तत्वे काय आहे, त्यामध्ये कोणत्या तत्वांचा समावेश होतो हेही आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहे. व यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन आता सांगितल्याप्रमाणे असे अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते चॅप्टरच्या लास्टला मिळतील. तर आता आपण सुरुवात करू. प्रास्ताविकमध्ये आपल्याला बघायचे आहे की विमा व्यवसायाची उत्क्रांती कुठे झाली. म्हणजे विमा व्यवसायाची उत्क्रांती वाणिज्य क्षेत्रातील उत्क्रांतीपासून विमा व्यवसायाची उत्क्रांती झालेली आहे. यामध्ये माल गुणाबात असताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण जेव्हा मालाची शिफ्टिंग करत असतो, माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेत असतो, तेव्हा जे मालाचे नुकसान होते किंवा ज्या नुकसानीचा धोका त्या मालासाठी असतो त्या संभाव्य नुकसानीविरुद्ध संरक्षण मिळवण्यासाठी आपण आपल्याला विमा व्यवसायाचा विकास झालेला दिसून येतो. म्हणजे नेमके आपले नुकसान होऊ नये यासाठी आपण विमा व्यवसाय उतरवत असतो. मग यामध्ये नोट डाऊन करण्यासारखा पॉईंट आहे. विमा व्यवसायाची उत्क्रांती वाणिज्य उत्क्रांतीमधून झालेली आहे. म्हणजे विमा व्यवसायाची उत्क्रांती ही वाणिज्य उत्क्रांतीमधून झाली आहे. या पॉईंटचा एकदम सिंपल लँग्वेजमध्ये समजायचं असेल तर आपण जो माल शिफ्ट करत असतो त्या मालाचे नुकसान होऊ शकते याची आपल्याला म्हणजे संभाव्यता असते. मग ते नुकसान होऊ नये म्हणजे त्या नुकसानीची भरपाई आपल्याला कुठेतरी मिळावी यासाठी आपण विमा उतरवत असतो. आणि याच पद्धतीनुसार विमा व्यवसायाचा विकास झालेला आहे. आणि वाणिज्य व्यापार व उत्पादन क्रियेच्या नंतरच्या विकासामुळे विमा हा एक अत्यंत आवश्यक बाब बनलेली आहे हे आपल्याला माहितीच आहे. विमा व्यवसायात पहिल्यांदाच सर्वप्रथम सागरी विम्याची सुरुवात झालेली दिसून येते. म्हणजे सर्व विम्यांमध्ये सर्वात पहिला सागरी विम्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम सागरी विम्याची सुरुवात झाली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर प्रामुख्याने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये विम्याचे संरक्षण ही वाणिज्य उत्पादन जगातील सर्वात महत्त्वाची व अत्यावश्यक सेवा समजली जाऊ लागली आहे.
म्हणजे विमा उतरवणे हा आत्ता सध्याच्या काळामध्ये सर्वात इम्पॉर्टंट सेवा आहे ही आपल्याला माहिती आहे. कोणतेही मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि यासाठीच विमा व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 17व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये अग्निविम्याचा प्रारंभ झाल्याची नोंद आहे. म्हणजे 17व्या सागरी विम्याची सर्वप्रथम सुरुवात झाली, पण 17व्या शतकामध्ये अग्निविम्याची सुरुवात झाली. अग्निविम्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते, अशी याची नोंद आहे. 1666 पासून इंग्लंडमध्ये 1666 इंग्लंडमध्ये आग लागली होती. त्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व त्यासाठी भरपाई म्हणून अग्निविम्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. म्हणजे ह्या धोक्याचे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी या विमा व्यवसायाची सुरुवात झाली व तेव्हापासून याला मोठ्या प्रमाणात विकास झाला व चालना मिळाली पुढे. तर नुकसानीची तीव्रता कोणत्या कारणांमुळे वाढते? आता कारणे, तर आता नुकसान होण्याची कारणे काय आहेत? कारणे काय असू शकतात? आपण जो व्यवसाय स्थापन केला आहे त्याची पद्धत काय असेल? म्हणजे कारखाना असेल तर त्याची पद्धती कोणत्या पद्धतीने आपण त्याची रचना केलेली आहे? सुरक्षित अंतर असावे, असं त्याप्रमाणे आपण जर कारखान्याची रचना केली असेल, त्याची पद्धत व्यवस्थित असेल तर नुकसान जास्त होऊ शकत नाही. म्हणजे हे नुकसानीचे कारण आहे. व मागणीपूर्व उत्पादन, यामध्ये मागणीपूर्व उत्पादनाचा समावेश होतो. यामध्ये बाजारपेठेचा विस्तार, पेठांचा विस्तार, बाजारपेठेचा विस्तार हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बाजारपेठेचा विस्तारावरती नुकसान होण्याचे किंवा नुकसान न होण्याचे याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कारण बाजारपेठ जर जवळच उपलब्ध असेल, जसं शहरी भागामध्ये आपल्याला म्हणजे थोड्या अंतरावरती बाजारपेठ किंवा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचा विस्तार झालेला आढळतो व आपल्या मालाचा आपण विकूही शकतो किंवा आपल्याला ज्याची गरज आहे तो आपण परत मिळवू शकतो. पण ग्रामीण भागात बाजारपेठांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हे एक इम्पॉर्टंट कारण असू शकतं. व यांत्रिकीकरण, यामध्ये यांत्रिकीकरण म्हणजे आपण यंत्राचा व्यवसायामध्ये कोणत्या प्रमाणात वापर केलेला आहे, किती प्रमाण आहे आपल्या यांत्रिकीकरणाचा, म्हणजे यंत्राचा वापर कसा केलेला आहे याचाही समावेश होतो. व स्वयंचलन, मोठ्या प्रमाणावर उत्पादन, आपण जो माल घेत आहे त्याचे उत्पादन कसे आहे, मोठ्या प्रमाणावर ते आपण उत्पादन करू शकतो का, व त्याची ज्या प्रमाणात आपण उत्पादन करतो त्याच प्रमाणात आपण त्याची उत्पादन जे केलेले आहे त्याची विक्री करू शकतो का, हा सर्व महत्त्वाचा पॉईंट आहे. व जो माल आपण उत्पादन केलेला आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू आहे का, हेही इम्पॉर्टंट कारण आहे. इत्यादी कारणांमुळे आपल्याला धोक्याची व मोठ्या नुकसानीची तीव्रता वाढलेली दिसू शकते. व आता सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय दृष्टिकोनातून अग्निविम्याचे महत्त्व इन्स्टंट 1B
च्या अग्निविम्यावरून स्पष्ट होते. म्हणजे हा अग्निविम्याचा प्रकार आहे, याच्यावरून आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय दृष्टिकोनातून अग्निविम्याचे महत्त्व स्पष्ट होईल. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला अग्निविम्याचा अर्थ. यामध्ये आपल्याला डेफिनेशन, व्याख्या बघायची आहे. विमा कायदा, यामध्ये व्याख्याची सुरुवात करताना विमा कायदा म्हणजे कोणत्या कायद्यानुसार विम्याची सुरुवात झाली आहे, अग्निविम्याची सुरुवात झालेली आहे, हे नोट डाऊन करणं गरजेचं आहे. विमा कायदा 1938 नुसार याची डेफिनेशन पुढे लिहायची आहे. अन्य कोणत्याही विमा प्रकारांतर्गत अग्निविमा काढलेला असल्यास तो सोडून आगीमुळे किंवा आगीच्या संबंधित कारणामुळे किंवा परंपरेनुसार अग्निविम्यात अंतर्भूत होणाऱ्या धोक्यांमुळे झालेल्या नुकसानीविरुद्ध केलेला करार म्हणजे अग्निविमा होय. अग्निविमा प्रकारांतर्गत आगीमुळे लागलेली आग किंवा परंपरेनुसार म्हणजे संबंधित कारणामुळे लागलेली आग याचा समावेश अग्निविम्यामध्ये होतो. म्हणजेच की विमा प्रकारांतर्गत अग्निविमा काढला असल्यास तो सोडून आगीमुळे किंवा आगीच्या संबंधित कारणामुळे म्हणजे दुसरेही कारण, शॉक सर्किटमुळे लागलेली आग किंवा असं वेगवेगळे कारणे असतात, त्यामुळे लागलेली आग यासारख्या आगीच्या संबंधित कारणामुळे किंवा परंपरेनुसार अग्निविम्यात अंतर्भूत होणाऱ्या धोक्यांमुळे यामुळे झालेल्या नुकसानीविरुद्ध जो आपण करार करतो त्याला अग्निविमा करार असे म्हणतात. अग्नीमुळे जे नुकसान होते त्या नुकसानीपासून मिळणाऱ्या भरपाईसाठी जो आपण करार करतो त्याला शॉर्टमध्ये अग्निविमा करार असे म्हणतात. आता आपण अग्निविम्यामध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या घटनेचा समावेश होतो हे बघूया. पहिला सागरी विमा किंवा अपघाती विमा किंवा अन्य कोणत्याही विम्याअंतर्गत काढलेला अग्निविमा म्हणजे समुद्रातही आतमध्ये ठेवलेल्या मालाला म्हणजे किंवा असे आगीमुळे नुकसान झाले तर त्यासंबंधी तो अग्निविम्यामध्ये येणार नाही किंवा तो त्यासंबंधित जे विमापत्र असतात किंवा विमा प्रकार आहेत त्या संबंधित विम्याच्या नावाने ओळखला जातो. म्हणजे सागरी प्रवासातील जहाजांचा सागरी धोक्याविरुद्ध जसे वादळ किंवा जहाजामध्ये आग लागणे किंवा जहाज बुडणे यामुळे मालाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे विमा काढल्यास तो अग्निविमा म्हणून नव्हे तर सागरी विमा म्हणून ओळखला जाईल व परिणामी सागरी विम्याअंतर्गत काढलेला अग्निविमासुद्धा सागरी विमा समजला जाईल. आता नेक्स्ट पॉईंट आहे अग्निविम्याची वैशिष्ट्ये काय आहेत. वैशिष्ट्ये काय आहेत. वैशिष्ट्यांमध्ये आपण जेव्हा वैशिष्ट्ये आपण अग्निविम्याचे बघतो तेव्हा अग्निविम्याचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे हेही आपल्याला वैशिष्ट्यांमध्येच स्पष्ट होते. अग्निविम्यामध्ये आपल्याला एकूण 6 प्रकारचे वैशिष्ट्ये बघायचे आहे. त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य आहे अग्निविमा हा संभाव्य नुकसानीविरुद्ध केलेला करार आहे. म्हणजे संभाव्य म्हणजे ज्या नुकसानीची आपल्याला कल्पना आहे, ज्याची आपल्याला शक्यता आहे त्या नुकसानीविरुद्ध केलेला करार हे पहिले वैशिष्ट्य आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला कोणत्याही समजा एखादा कारखाना वगैरे असेल तर त्यामध्ये जर आपले जे नुकसान होणार आहे त्याची आपल्याला पूर्वकल्पना असते. कारण त्यामध्ये जे आपण मटेरियल वापरतो त्यामध्ये आगीमुळे किंवा तत्सम कारणामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास जेवढे नुकसान झाले आहे तेवढीच भरपाई आपल्याला विमा कंपनीकडून मिळेल. म्हणजे यामध्ये जेवढे नुकसान
जेवढे नुकसान झाले आहे तेवढीच भरपाई आपल्याला मिळेल. यामध्ये एक्सप्लेनेशन म्हणजे जर एक्झाममध्ये हा पॉईंट टाकून त्याचं एक्झाम्पल जर दिलं आपण तर चांगले मार्क्स मिळतील. म्हणजे समजा आपण कोणत्या तरी मालमत्तेचा आपण मालमत्ता आहे आपली 50,000ची आणि त्याचा विमा आपल्याला 50,000ची मालमत्ता आहे म्हटल्यानंतर त्याचा विमा आपल्याला 50,000चाच काढायला लागेल. ते आपल्यावर अवलंबून असते की आपण एका कंपनीमध्ये काढणार आहे का 2 कंपनीमध्ये काढणार आहे. समजा आपण एका कंपनीमध्ये मालमत्तेचा 50,000चा विमा काढला तर त्यामध्ये ती आपल्या जेव्हा नुकसान होईल तेव्हा ती कंपनी आपल्याला 50,000 रुपयाची नुकसान भरपाई देईल. पण जर आपण याचा 2 म्हणजे ए आणि बी या 2 कंपनींमध्ये या मालमत्तेचा आपण विमा काढला, एमध्ये 50,000चा काढला व बीमध्ये 50,000चा काढला, तर याची नुकसान भरपाई कशी होईल. तर ए आपल्याला 25,000 देईल व बी आपल्याला 25,000 देईल. असा आपल्या मालमत्तेचा 50,000चा विमा आपल्याला मिळेल. जरी आपण अनेक कंपन्यांकडे याचा विमा उतरवला असेल तरीही आपल्याला याचे जेवढी प्रत्यक्ष नुकसान झाले आहे तेवढीच आपल्याला भरपाई इथे मिळणार आहे. इथं 25-25 लिखी म्हणजे काळ पाहिजे ना, ही 25 देणार, ही 25 देणार. थांब, सुरू नको करू. म्हणजे या पॉईंटमध्ये आपल्याला एवढंच लक्षात येते की विमा हा आपल्याला झालेल्या ज्या नुकसानामुळे आपल्याला नुकसान झाले आहे ना त्याच्याबद्दल आपल्याला फायदा न होता आपण आहे त्या स्थितीत पुन्हा येऊ यासाठी आपल्याला विमा उतरवायचा असतो. त्यामुळे यामधून विमा व्यवसायाचा आपला फायदा करून घेण्यासाठी कोणी वापर न करता याचा आपलं नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी फक्त याचा वापर करावा. यासाठी विमा करारामध्ये हा पॉईंट हे वैशिष्ट्य ठेवले आहे. सोप्या भाषेत जर आपल्याला समजायचे झाले तर ह्या वैशिष्ट्यावरून आपल्याला हे लक्षात येते की हा करार नुकसान भरपाईचा करार असल्यामुळे विमेदारास या करारातून नफा मिळवता येणार नाही. आता आपण दुसरे वैशिष्ट्य पाहू. अग्निविम्यामध्ये भौतिक स्वरूपाच्या मालमत्तेचा विमा काढता येतो. म्हणजे यामध्ये आपण फक्त भौतिक स्वरूपात जी मालमत्ता आहे स्वरूपातील मालमत्तेचा विमा म्हणजे जी आपली मालमत्ता जी भौतिक आहे म्हणजे जशी की फॅक्टरी किंवा आपली कोणत्या बंगला किंवा इमारत असेल त्याच्याबद्दलचा फक्त आपण विमा काढू शकतो. जसे कोणतीही यंत्रसामग्री किंवा कोणते गोडाऊन वगैरे मालसाठा आपण तिथे करून ठेवलेला असेल किंवा घरगुती साहित्य असेल किंवा घरातील फर्निचर किंवा फॅक्टरीतील फर्निचर किंवा आपल्या व्यवसायासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याचा आपण साठा करून ठेवलेला असेल किंवा कोणत्याही व्यवसायासाठी लागणारी उपकरणे किंवा साधने इत्यादी सारख्या मालमत्तेचा आपण अग्निविमा उतरवू शकतो. ज्या वस्तूंमध्ये आपले विमेय हित हा शब्द इम्पॉर्टंट आहे, विमेय हित आहे त्याच वस्तूचा आपण विमा उतरवू शकतो. भौतिक वस्तू आता सांगितल्याप्रमाणे आहेत ते नोट डाऊन करून ठेवा आणि ह्या पॉईंटमध्ये त्याचं स्पष्टीकरण लिहिलं तर चालेल. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे ज्या मालमत्तेचे मूल्य पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा मालमत्तेचाच अग्निविमा उतरवला जाऊ शकतो. हा पॉईंट नोट डाऊन करा. म्हणजे ज्या मालमत्तेचे मूल्य पैशाच्या स्वरूपात मोजता येते
येते. अशाच मालमत्तेचा आपण अग्निविमा उतरवू शकतो. म्हणजे नुकसान भरपाई ही पैशाच्या स्वरूपात दिली जात असते. कोणतीही भरपाई जेव्हा विमा कंपनी करते ती रोख रकमेच्या स्वरूपात करणे पसंत करते. त्यामुळे विमासुद्धा मालमत्तेच्या आर्थिक मूल्यावर काढला जातो. म्हणून पैशात मूल्य मोजता येत नसेल तर त्या मालमत्तेचा विमा आपल्याला उतरवता येणार नाही. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि चौथे वैशिष्ट्य आहे, किती मिनिटात झाला? चौथे वैशिष्ट्य आहे अग्निविम्याचे चौथे वैशिष्ट्य अचल मालमत्ता. आपण जास्त करून अग्निविमा काढताना आपण अचल मालमत्ता म्हणजे जशी फॅक्टरी, कारखाने वगैरे या प्रकारचेच विमे जास्त प्रमाणात घेतले जातात. पण अचल मालमत्तेबरोबरच चल प्रकारात जी मालमत्ता येते त्याचाही आपण विमा काढू शकतो. यामध्ये जसा कच्चा माल किंवा पक्का माल, उपकरणे अशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणाऱ्या वस्तूंच्या नुकसानीविरुद्ध विमा करार करता येतो. म्हणजे आता आपण आपल्या ज्या व्यवसायासाठी जो आपण कच्चा माल घेतलेला आहे, कच्चा माल कोणताही जर अपघात झाला किंवा आग लागली तर आपण सेकंड फ्लोअरवर, बिल्डिंगच्या सेकंड फ्लोअरवर जर आग लागली असेल किंवा फर्स्ट फ्लोअरवर जर आग लागली असेल तर तो माल आपण नक्कीच कमी नुकसान व्हावे यासाठी आपण त्या मालाची शिफ्टिंग थर्ड फ्लोअरवर करेल. मग ती शिफ्टिंग करताना जर त्या मालाचे काही नुकसान झाले तर तो माल आता चल मालमत्तेमध्ये तो येणार आहे. मग ते शिफ्टिंग करताना जर त्याचे नुकसान झाले तर त्याचा तो प्रकार आहे तो या चौथ्या वैशिष्ट्यामध्ये घेतला जाईल. म्हणजे यामध्ये पक्का माल हे असू शकतो किंवा लागणारी उपकरणे वगैरे, त्याच्या मशिनरीज वगैरे ज्या असतील त्याची शिफ्टिंग आपण करू शकतो. जर मशिनरीज छोट्या असतील किंवा आकाराने लहान असतील तर त्याची आपण शिफ्टिंग व्यवस्थित करू शकतो. व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणाऱ्या वस्तू ज्या असतात त्यांना अशा प्रकारच्या मालमत्तेच्या नुकसानीविरुद्ध जो करार केला जातो त्याला अग्निविमा करार असे म्हणतात. व यामध्ये या वैशिष्ट्याचा त्यामध्ये समावेश होतो. आता पाचवं वैशिष्ट्य आपण बघूया. पाचवं वैशिष्ट्य आहे अग्निविम्याच्या करारामध्ये आगीच्या परिणामस्वरूप अंतर्भूत होणारी हानीसुद्धा समाविष्ट करता येते. म्हणजे आगीच्या परिणामस्वरूप, आग लागल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान होते व त्याचा परिणाम ही आपल्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होतो. तर त्या नुकसानीपासून जी हानी झालेली आहे त्याच्याबद्दल आपण हा विमा उतरवू शकतो. या वैशिष्ट्यामध्ये जर यंत्रसामग्री जळली किंवा तिचे आगीमुळे नुकसान झाल्यास परिणामस्वरूप उत्पादन कार्यात सुद्धा खंड पडतो. म्हणजे आपण कोणताही व्यवसाय करत असेल तर फॅक्टरी जळल्यामुळे त्याचं पुनर्वसन करण्यासाठी आपल्याला 1 ते 2 किंवा 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मग त्या कालावधीमध्ये आपला व्यवसाय बंद असणार आहे. त्यामध्ये आपण जो माल उत्पादन करणार आहे त्यामध्ये खंड पडेल. मग त्याचाही आपल्याला भरपाई मिळू शकते विमा कंपनीकडून. अशा वेळी यंत्रसामग्रीच्या नुकसानीमुळे व बंद पडलेल्या उत्पादन कार्याच्या हानीविरुद्ध अग्निविमा उतरवता येतो. या वैशिष्ट्यामध्ये याचा समावेश होतो. व 6वे वैशिष्ट्य आहे
अग्निविमा करारास भारतीय करार कायद्यातील सर्वसाधारण तरतुदी लागू होतात. सर्वसाधारण तरतुदी. सर्वसाधारण तरतुदी म्हणजे अग्निविमामध्ये जसे की कोणताही विमा घेताना आपल्याला सर्वप्रथम कराराचा प्रस्ताव अर्ज भरावा लागतो व त्या प्रस्ताव अर्जाला किंवा करारपत्राला आपली स्वीकृती द्यावी लागते व त्यासोबत आपल्याला जे ठरलेले करार मूल्य आहे त्याचे ते भरावे लागते व मुक्त संमती द्यावी लागते व पक्ष कराराची कायदेशीर पात्रता. कायदेशीर पात्रतेमध्ये त्याचे आरोग्य व्यवस्थित आहे का, त्याची मेडिकल टेस्ट केली जाते, या सगळ्यांची पूर्तता आपल्याला करावी लागते व कराराची वैधानिकता याबद्दल वैधानिकता काय आहे याची हेही आपल्याला चेक करावे लागते. इत्यादी संबंधित करार कायद्यातील सर्व तरतुदी विमेदार व विमा कंपनीस लागू होत असतात. हे होते आपले अग्निविम्याचे 6 वैशिष्ट्ये. अग्निविमा हा म्हणजे नुकसानीविरुद्ध केलेला करार. अग्निविमा हा संभाव्य नुकसानीविरुद्ध केलेला करार आहे, हे पहिले वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य आहे अग्निविम्यामध्ये भौतिक स्वरूपाच्या मालमत्तेचा विमा काढला जातो, हे दुसरे वैशिष्ट्य. व ज्या मालमत्तेचे मूल्य पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशाच मालमत्तेचा अग्निविमा उतरवला जाऊ शकतो, हे तिसरे वैशिष्ट्य. व चौथे, अचल मालमत्तेप्रमाणे चल मालमत्तेचाही अग्निविमा उतरवता येतो. आणि 5वे वैशिष्ट्य आहे अग्निविम्याच्या करारामध्ये आगीच्या परिणामस्वरूप अंतर्भूत होणारी हानीसुद्धा समाविष्ट करता येते. व 6वे वैशिष्ट्य आहे आणि लास्टचे वैशिष्ट्य आहे अग्निविमा करारास भारतीय करार कायद्यातील सर्वसाधारण तरतुदी लागू होतात. लास्ट वैशिष्ट्यामध्ये एक पॉईंट राहिला की ज्याप्रमाणे विमेदारास जे आपल्याला तरतुदी लागू होतात त्याचप्रमाणे विमा कंपनीस ह्या तरतुदी लागू होतात. त्यामुळे विमा कंपनीस आपल्या ज्या मालमत्तेवर आपण विमा काढणार आहोत त्याची खरी माहिती विमा कंपनीला दिली पाहिजे व विमा कंपनीने ही विमेदारास ज्या अटी असतील किंवा काय फॅसिलिटीज वगैरे असतील विमा करार करण्याच्या त्याही सांगितल्या पाहिजेस. याला परस्पर विश्वासाचे तत्व म्हटले जाते. याच वैशिष्ट्यामध्ये स्टडी केलेला आहे सर्वसाधारण तरतुदीमध्ये. म्हणजे ज्या तरतुदी आपल्याला साधारण विम्यामध्ये होतात त्याच अग्निविम्यामध्येही आहेत. तर आता इथे वैशिष्ट्ये संपत आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अग्नीचा अर्थ काय आहे हे समजून घेणार आहे व त्या अग्निविम्याची व्याप्ती कशी झालेली आहे हेही आपण पाहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.